झालं का नाही? किती वेळ लागणार आहे? झालं आहे, बोलवा की समध्यासनी. हा भीमा भैरू अरे यार आडा की लई वेळ झालाय. आजे तू वाढतीस का म्या वाढू? बाळूला नाही बोलवायचं का? आम्ही नाही बोलवायचं असं म्हणलं का? जा बोलवून मी त्याला. वय वड्याचं तेल वांग्यावर कशा पैकी काढायचं? चला की जेवाय, समधी वाट बघता है. पोट भरलंय माझ. हवं असं का म्हणता आहे? चला ताट वाढला आहे. एकदा म्हणलं ना बा नाही जेवायचं मला. बाळू मामा जेवणार नाही म्हणतात. नाटक सुरू झाली वाट. मैं येऊ का बोलून? नग म्या बघती. काय होणार रे? काय जरा काय झालं का लगेच जेवण पडतं. दोघं मी माहिले तशीच आहे. बाळू काय चाललं आहे? काय विचारते आहे म्या? अगोदरच सांगितलंय पोट भरलंय माझ. म्हणजे माणसांचा राग जेवणाव. काय बी समज. चल की 2 घास खाऊन घे. एक घास बिनारड्या खाली उतरायचा नाही माझ. पुण्यांदा न ग विचारू. काय झालं? येणार आहे का नाही? नाही जेवा तू. नसेल जेवायचं तर राहू दे. जेवताना डोळ्यात पाणी असायचं काय कारण? काय नाही. असं असेल तर मला बी नाही जेवायचं. हा असंच कर समध्याने. या काय केलं? काय नाही जेवा. जेवर जेवायचं असेल तर जेवल नाही तर राहील. जाणारच आहे घेऊ. ते काळजी घे त्याची. असाच आग्रह करावा लागतंय बघ त्याला. जेवायचं भान नसतंय. 30 दिवसभर जेवत नाही त्यो. कधी त्याला का आवडतं हाय हे तुला ठावा हाय. तेवढं सांभाळून घे फक्त. कवा कवा बोलत बी नाही. एकलाच बसून असतो. आजी काय बी काळजी करू नकस. आणि तू बी काळजी करू नका. लय नाटक केली तर सांगाव धाड बघतो म्या. अव आधीच भरल्या घरातनं धाडता आहे त्याला असं तर हे बोलायची काय गरज आहे का? त्याच्या भल्यासाठीच करतो मी हे समज. अहो भय पण हे बोलायची काय गरज आहे का? जेव्हा तुम्हीच
तो बघ तात्या. ओ तात्याराव या. आला आला आला. नमस्कार. काय मग तात्याचं तात्याराव. आणि मग तुला सांगतो तू पंचापासनं व्हायला झाला ना तेव्हापासनं मला तुझं लय कौतिक वाटते बघ. ए माधू, तात्या आणि पंचापासून व्हायला. अरे सरडा बी लाजल ह्याच्याबरोबर रंग बदलाया. ए सध्या लय वाढ येऊ बोल नगस. पंचाल दिलं सोडून म्या. या बी आता ठरवलं आहे काम करायचं आणि लगीन करायचं. अरे तात्या, तुला मोठ्यापणा करायची लय सवय हाय. मग पंचाला सोडून कसं जमायचं? आता चुलीत घाला ते मोठेपणा का करायचं मोठेपणा. अरे घरचं खायचं लष्करच्या भाकरी थापायच्या काय अंगाशी. तुला सांगतो मुंगी होऊन साखर खावा पण हत्ती होऊन लाकडं फोडण्यात काय अर्थ आहे. बराबर बोलला बघ तू. हा बरे तुम्हाला बातमी सांग का काय रे. अरे पंचाचा पान उतारा केला म्या झापलं. काय सांगतो एवढं सुकवून चालतं. होय का. होय कुठे रे. अरे बाळ्याच्या घरी पार चावडी भरवली होती तिने. बाळाप्पाच्या घरी. मग काय म्हणलं माहितीये का, बाळूला गंगूताईकडे झाडा म्हणे. त्या म्हणलं अजिबात चालणार नाही, आवाज बंद करा. त्यांच्या घरचं त्यांना निर्णय घेऊ द्या ना, तुम्ही कशाला मध्ये नाक घालता. अरे पर बाळप्पा काय म्हणला. बाळूची काळजी आहे ना. बाळू म्हणला तात्या म्हणन ती पूर्व दिशा बराबर बोलत म्हणे. तात्या निघा इथून. गेले खाली मान घालून. निघा तुम्ही कडकडने निघा आता. या असं आहे खरं सांगायला लागलं तर पचतच नाही कोणाला. अरे असं काय बी नाही. उलट मी आता म्हणतो तू आता कामाला लागला आहे ना, मग या 12 भानगडी सोडून दे आणि काम कर चांगलं. नाही मी बी ठरवलं आहे दाखवून द्यायचं पंचाला काम करायचं आणि पंचाच्या वाड्याच्या मोर मोठा मांडव उभा करायचा. त्या मांडवा थाटा माटानं लगीन करायचं आणि त्याच जागेवर पंचाच्या नाकावर टिचून त्याच्यापेक्षा मोठा वाडा बांधायचा. होय का. लईच मानावं घेतलेलं दिसते. मग चालेल चालेल लाग कामाला लाग. चालेल या कडकडने या. आईला साध्या हा तात्या एवढं सांगतोय म्हणजे एवढं तरी असणार आहे. नक्कीच. बाळाप्पाच्या घरी काय झाले स्वतः. बाळू, कसला विचार करतो आहेस. कसला नाही. बाळ्या मला ठाव आहे तुला इथनं नाही जायचं. बर जावं तर लागलंच की. बा काय आता मला इथं ठेवून घेणार. होय पर बाळ्या, बा काय तुझा वैरी नाही हे विसरू नग. ठाव आहे रे मला. असं असतं तर कवाच घर सोडून गेलो असतो. पर आता जरा जबाबदारीने वागाय शिक. म्हणजे मी जबाबदारीने वागतच नाही असं म्हणायचं आहे का तुला. अरे तसं नाही बाबा. म्हणजे बाहेरच्या समध्यांची कशी काळजी घेतोस तसं घराकडे जरा जबाबदारीने बघ. बघू कसं कसं काय होतंय. अरे असं नका करू. आणि तू ठरवलंस का तुला समज सोपं आहे बघ. ज्या आधी ठरवलं आहे त्याच काय करू. काय ठरवलं आहेस ते सांगत बी नाहीस बघ. बर जे काय ठरवलं आहेस ते आणि हे बी दोन्ही बी नीट कर. याला येळ दिला का ते व्हायचं नाही. त्याला येळ दिला का हे बिघडल. अरे असं कसं. ध्यान देऊन काळजी न करवायस समज होईल. बघू होईल चांगलंच. आणि बाळ्या आता तुला समध्यांची काळजी घ्यायची वय नव भैरू. होय काळजी घे बाबा. माझी काळजी करू नका. आईची काळजी घे. आणि बैरू आला आहेस तर थांब घरला.
नाही नाही मी बी जाणार नाही वय. आता बाचा सबूत मोडून कसं चालन? म्हणजे भीमादा तूच असणार आहेस हो घरात? वय आईकडे ध्यान दे. जीवते का नाही बघ, नाहीतर ती कशी आहे ठाव आहे ना व तुला. तर तू नाहीस तर काय करणार आहे काय ठाव बघ. ते काय ठाव आहे म्हणून नाही चालायचं, तिला जेवायलाच लावायचं. ते म्या करणारच आहे र. पर शेवटी आपलीच आई आहे ती. तिच्या विमानात नाही का म्या तिकडे जाऊ म्हणून. तेच की तिच्या मनाने गेला असतास म्हणजे काहीतरी करून मन मारून तिनं सावताला सावरलं असतं. म्या सांगतो तू आता वय म्हणल आणि मागणं मग. असं झालं तर मी लगेच परत येईन इथं. काय भिवून दे मग. असं काय म्हणू नका बाबा, आईला काय बी होणार नाही आणि ते डोसक्यात ठेवून तू जाऊ नका. नाहीतर आई इकडे लेकाची काळजी करत बसल आणि लेक तिकडे आईची काळजी करत बसल. समधीच बोंब. अरे बाळ्या आहे तिथं काय बी बोंब नाही बघ. हा माझ्या मोरूनच तर असं म्हणायचं. अरे तुझ्या मोर नाही बाबा, माझं कायमच म्हणणं आहे आज. असो, आईची काळजी घे म्या गेल्या. हा होय. भैरी थमते होतो समजा भैरी. अरे आवाज तुम्ही आल्यापासून काय बी करायची गरज नाही. समजा कसं आपोआप होतंय. कोंबडा स्वतःच येतोय आणि सूर्यावर मान ठेवतोय. कामाचं बोल. अहो जेव्हा बाळू लगीन करून बी सुखी नाही. काही ना काही कला आहेच त्याच्या माग आणि त्याच्यामुळं त्याच्या घरादाराच्या माग. मी बोललो होतो ना, तरी हे लग्न झालं तरी त्या बाळूला मी सुखी राहू देणार नाही. आणि काल तर पंतनी गावातली समधी लोक जमा केली आणि त्याच्या घरावर उभा केली. कशाला? ते काय कळलं नाही, पर बाळ्याचाच काहीतरी तांटा होता. बाळू, तो पंच आणि बाळू जर आपापसात भांडले तर फायदा आपला. आणि पंच हे समजा कशासाठी करतो आहे का बाळ्याला गावाच्या बाहेर काढण्यासाठी. अरे मी रात्रंदिवस इथं पूजा मांडून बसलोय. त्या बाळ्याला गावच्या बाहेर जावंच लागेल. बेबीच्या दिवसापासून हसून झाला असन तर कशामुळे हसतात ते तर सांगा. अरे तुम्ही ज्याला गावाबाहेर काढायची वार्ता करता हायसा नव का? आ? ही समधी जत्रा त्यानंच मांडली आहे र. आपल्या समध्यांच्या नाड्या त्याच्या हातामध्ये हायती. आणि आपण कोण आहोत? आपण आहोत त्याच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या बावल्या र बावल्या. बाप्पा, अति होत आहे तुझं. बळू, समजून सांग त्या देवप्पाला. जाऊ दे की ते आता समजावण्याच्या पल्याड गेला आहे. पण मला एक कळत नाही, बाळू तर गावाच्या बाहेर गेला. अरे इथे लिंबू कापला तर तंटा तिकडे होतो. देवी यायचं काय करायचं ते मी बघून घेईन. तुम्ही म्हणता ना व, पण तसंच होईल.
अव्वा ए अव्वा इकडे ये. काय रे गुंडू असं चोरून का बोलतो आहेस? यो अप्पांना काय झालंय बघ. काय काय झाले आहे? यो मला वाटतं अप्पा वेडे झालेत. महादेवा महालिंगराया तू काय बोलतोयस तू हे? वाघ ओरडू नकोस, मी काय सांगतो ते नीट ऐक. काय वेळाची सुरुवात दिसते. एकटेच बसलेले असतात, स्वतःशीच बोलतात. गावात चालत असताना बोलतात स्वतःशी. मला वाटतं लक्ष द्यायला हवं, नाहीतर वैद्यांना दाखवावं लागेल. वैद्यांना? यो मग काय करणार दुसरं? मी काय म्हणतो, त्यांना कुठल्या गोष्टीची काळजी आहे का? नाही असे काही नाही, सगळे तर नीट सुरू आहे बाबा. यो पण बघ लक्ष द्यायला हवं. गुंडू हे असे बोलून तू मला खूप काळजीत टाकतोयस बघ. यो वा, मला पण काळजी आहे की ग अप्पांची. पण खूप आधीपासूनच त्यांना स्वतःशी बोलायची सवय आहे. हो, पण आजकाल हे प्रकरण खूपच वाढलंय. गुंडू आता काय करायला पाहिजे रे? यो आता तरी त्यांच्याकडे लक्ष ठेवायला हवं. आणि बघ बाळूला वेडा म्हणता म्हणता स्वतःच वेडा व्हायची वेळ आली आहे त्यांच्यावर. यो हे असे काही बोलू नकोस बाबा. आपण नीट लक्ष देऊ त्यांच्याकडे आणि मी बोलून बघते त्यांच्याशी. यो तू काही बोलू नकोस, नाहीतर काहीतरी वेगळंच घेऊन बसतील डोक्यात. होय काय? ठीक आहे, नाही बोलत. आवरून झालं आहे माझं, निघायचं का? बोल. कायम सुखात राहा. आयच्यानं जेवढं होईल तेवढं मी केलं. संसार सुखाचा होऊ दे एवढाच आशीर्वाद देतो. बाळू असा दिस कवा येईल त्याचा विचार बी केला नव्हता. माझ्या पोराला घर सोडून जावं लागतं. आता पुण्यांदा भेटणार नाही सोय. भेटणार पण अगोदर गेला ठाव असायचं. 2-4 दिवसात कवा येणार परत येत. आता कवा येणार काय पिठावं नाही बघ. काय बी झालं तरी या घराला परका झाला बघ तू. अगं मी नुसतं इकडनं तिकडं चाललो आहे. यात रडायचं काय आहे? तू गेल्यावर मी एकली पडीन की इथं. का म्हणून? तुझ्या संग पांडुरंग आहे, हलसिद्धनाथ आप्पा आहे.
बा हाय भीमादा हाय भैरो आहे तू माझ्यापासून लांब चालला की रे.